अंमली पदार्थाचं व्यसन आणि ऑनलाईन जुगाराच्या नादातून चोरी करणाऱ्या एका आरोपीला नागपूरच्या शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे। स्वप्नील बुराडे असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात बंद घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। दीपक यादव हे गडचिरोली येथे नोकरीला असून घटनेच्या वेळी ते कुटुंबासह तिथेच होते। या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 4 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि इतर साहित्य चोरी केले। तपासादरम्यान या चोरीत स्वप्नील बुराडे याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर त्याला अटक करून चौकशी करण्यात आली। चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्या सांगण्यावरून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला। पोलीस चौकशीत आरोपीला अंमली पदार्थाचं तसेच ऑनलाईन जुगाराचे व्यसन असल्याचं समोर आलं। ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झाल्यानं त्याने ही चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीविरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। घटनास्थळी पूर्ण पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या घरून सोन्या चांदीचे दागिने, रिस्ट वॉच हे चोरी गेलेले आहेत। घटनास्थळाची पूर्ण माहिती घेऊन त्यानंतर तपास पथकांना याबाबत सूचना देण्यात आल्या। त्यावरून त्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला। यामध्ये आरोपीचं नाव आहे सुमित बुराडे, घटनास्थळी साईनगर येथील आहे। आरोपीचा पूर्ण माहिती घेऊन आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन विचारपूस करून अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये गुन्ह्यात चोरी गेलेला सोन्या चांदीचे दागिने, रिस्ट वॉच हा मुद्देमाल पूर्ण एकूण 4,05,000चा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आरोपीची अधिक जेव्हा विचारपूस केली त्यामध्ये त्याला ऑनलाईन जुवा सट्टा खेळण्याचा नाद होता। त्यामध्ये ते शोक पूर्ण करण्याकरिता त्याने हा चोरी करतो। त्याच्यावर याआधी सुद्धा एक घरफोडी असाच गुन्हा सुद्धा नोंद आहे, रेकॉर्ड होता।